ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सागर मानसीला खूप मोठी शिक्षा करणार आहे आणि ही शिक्षा साधीसुधी नसून आता सायलीच्या विरोधात बोलल्याची शिक्षा असणार आहे. कारण अर्जुनने ज्याप्रमाणे आल्यावरती मानसीचं स्वागत केलेलं असतं त्याप्रमाणे ती आता काहीही वागण्यासाठी काहीही करण्यासाठी जणू काही मोकळीच असते. म्हणजे सायली पण असा समज करून घेते की मानसी ही माझ्यापेक्षा जास्त प्रायोरिटी आहे आणि या सगळ्याचं सायलीला खूप दुःख होत असतं. सायलीचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आणि सायलीचं फक्त आणि फक्त म्हणजे आपल्यासाठी फक्त आणि फक्त सायली हीच प्रायोरिटी आहे हे जाणून घेण्यासाठी आता मात्र इकडे मोठा अर्जुनने डाव रचलेला असतो आणि त्याच वेळेला एक चूक मानसीकडून घडते. मानसी आता इकडे सायलीला खूप मोठी समजण्यामध्ये चूक करते आणि तिला खूप आता अपमानित करते. सायलीचा हा अपमान अर्जुन कसा बरं सहन करणार? मग चिडलेला अर्जुन स्वतः मानसीला तिची लायकी दाखवत सायलीच्या पाठीशी ठाम उभे राहत आता मात्र सायली या घरची सून आहे सून आणि तिचा जो अधिकार आहे तो तिला मिळालाच पाहिजे. तो अधिकार बाकी कोणाचाही नाही हे आता मानसीला दाखवून देतो. तू फक्त माझी मैत्रीण आहेस पण ती माझी बायको आहे, अर्धांगिनी आहे हे सतत तो आता तिच्या समोर बोलतो आणि त्याच वेळेला सायलीला खूप छान वाटतं. म्हणजे आपण समजत होतो तसं काही नाहीये, अर्जुन सर आपलेच आहेत हे सायलीला समजतं. हे कसं घडतं, मानसीकडून अशी काय चूक घडते हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे मानसी आपल्या घरी गेलेली असते पण सायली दुखावलेली असते. म्हणजे आदल्या दिवशी ज्या वेळेला मानसी येते तेव्हा काहीच आपल्याकडे मात्र आता अर्जुन लक्ष देत नाहीये हे तिला समजलेलं असतं. त्यामुळे ती सांगते तुमची कॉफी इथे ठेवलेली आहे, ही कॉफी घ्या आणि तुम्ही तुमच्या रूममध्ये प्यायला जा. यावरती अर्जुन म्हणतो का पण तुम्ही माझ्या रूममध्ये कॉफी का नाही आणणार? यावरती सायली सांगते कसं आहे ना तुमची आणि माझी उंची नाही ना, माझी उंची पुरत नाहीये त्यामुळे उंच माणसानेच इथे येऊन ही कॉफी घ्यावी असं मला वाटते आणि त्यासाठी तुम्ही ती कॉफी घ्या आणि इथून निघून जा असं म्हणत चक्क सायली आता त्याचाच टोमणा त्याला मारते. आता मात्र अर्जुनला त्या वेळेला काही कळत नाही पण अर्जुनला ही गोष्ट तेव्हा कळणार असते जेव्हा सायली त्याच्यासाठी मात्र आता खूप महत्त्वाची गोष्ट करणार असते आणि तेव्हा अर्जुनला समजतं की या आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, फक्त आपण यांच्यावरती नाही तर या सुद्धा आपल्यावरती प्रेम करतायत. वेळेला समजतं ज्या वेळेला सायली मॉडर्न कपडे घालून अर्जुन समोर येते आणि आता अर्जुन हे सगळं पाहतच बसतो आणि हसून तिला म्हणतो हे कशासाठी केलेत? यावरती सायली म्हणते काल मी तुमचं बोलणं ऐकलं होतं, म्हणजे तुम्हाला मी शोभत नाही ना, मी खूप साधीभोळी राहते ना आणि त्यामुळे उगाचच माझ्यामुळे तुमचं सगळीकडे हसं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही जशा आहात ना तशाच मला आवडता, उगाचच हे काही करण्याचं गरजच नाहीये असं म्हणत अर्जुन आता सायलीला तू जशी आहेस तशीच मला आवडते असं सांगतो आणि तो सांगतो कुणीही तुझ्या प्रेमामध्ये पटकन पडेल. सायली म्हणते सर तुम्ही सुद्धा? अर्जुन फोनवरती बोलत असतो त्यामुळे तो हे ऐकत नाही असं तो दाखवतो पण त्याने सगळं ऐकलेलं असतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मानसी घरी येते. आता मानसी घरी आल्यावरती ती पुन्हा एकदा लीगल गोष्टींसंदर्भात बोलत असताना त्या लीगल गोष्टींसंदर्भात बोलण्यासाठी सायली तिकडे येते आणि सायली म्हणते मी सांगू का, म्हणजे मी याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकते. यावरती अर्जुन म्हणतो तुला माहीत नसेल मनू पण ही ना मला असिस्ट करायची, माझ्या ऑफिसमध्ये पहिली ही कामाला होती. यावरती मानसी म्हणते अच्छा म्हणजे त्यावेळेला तुमचं अफेअर झालं का? नाहीतर मी असा विचार केला होता की ही अशी बायको तू कशी काय स्वीकारलीस, मला खरंच काही कळत नव्हतं. आता अशी बायको म्हटल्यावरती इकडे सायलीचा चेहरा पडलेला असतो ते आता अर्जुनने पाहिलेलं असतं. त्यावरती अर्जुन आता तिला म्हणतो अगं तसं नाही, म्हणजे ही ना कामामध्ये खूप परफेक्ट आहे, तुला जर का काही क्वेरीज असतील तर आपण हिच्याकडून सॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा हिची मदत घेऊ शकतो. सायली म्हणते हो हो मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्यावरती मानसी म्हणते नको नको मी बघेन काय करायचं ते, म्हणजे कसं आहे मला तुझ्याकडे बघून तरी असं वाटत नाही की तू काही मला मदत करू शकशील, तर मी माझी सांभाळेन आणि अर्जुन तुला ही केस सांभाळता येत नसेल तर आपण राहूया. यावरती मग मात्र सायली म्हणते अहो तसं नाही आहे. अर्जुन म्हणतो नाही नाही
सायली तुम्ही बसा इथे, मी तुम्हाला काही सांगतो ते सगळं डिटेक्ट करून घ्या. सायली म्हणते हो सर मी बसू. यावरती मग मात्र मानसी थोडीशी चिडते आणि म्हणते नको ना अर्जुन, आपल्याला थोड्याशा गप्पा पण मारता येतील. आता मानसीचा हा बदललेला सूर बघून अर्जुनला पण जरासा रागच येतो, पण आल्या आल्या लगेच तिला कसं काही बोलायचं म्हणून अर्जुन काही बोलत नाही. पण त्याच वेळेला प्रतापला आणि कल्पनाला हे आवडत नाही. प्रताप म्हणतो अर्जुन म्हणजे तुझ्या बायकोचा तुझ्यासमोर हा अपमान होतोय आणि तू तो सहन करतोयस. कल्पना म्हणते हो म्हणजे सायली साधी भोळी असली म्हणून काय झालं, तरी सुद्धा तुझ्या मैत्रिणीने तिचा असा अपमान केलेला बरोबर नाहीये. अर्जुन म्हणतो मला ते कळतंय, पण मन्या काही अपमान करण्याच्या उद्देशाने नाही करत आहे. यावरती मग मात्र कल्पना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी मैत्रीण आहे पण ही तुझी बायको. त्यावरती प्रताप म्हणतो कधीही लक्षात ठेवायचं की मैत्रिणीपेक्षा तुला बायकोला जास्त सन्मान द्यायला पाहिजे. म्हणजे तुझ्या मनात तसं काहीही नसेल पण सायलीला तसं वाटण्याची शक्यता नक्कीच आहे आणि त्यामुळे तू या सगळ्यामध्ये हा विचार कर. अर्जुन विचार करतो आणि तो विचार करतो खरंच आहे, बाबा म्हणतात ते खरं आहे. आता मात्र इकडे मानसी समोर आल्यावरती अर्जुन मुद्दाम नाटक करत सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो मानसी तुला माहिती आहे का, म्हणजे ह्या आहेत ना या एकदम सगळ्यात परफेक्ट आहेत. माझ्या घरच्यांना यांनी इतक्या व्यवस्थितपणे हँडल केलं ना, माझ्या घरच्यांना यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित हँडल केलं, सगळ्यांना समजावून घेतलं, अश्विनचा प्रॉब्लेम समजून घेतला, अस्मिताताईचा प्रॉब्लेम समजून घेतला, पूर्णाजीचं मन जिंकलं, बाबांच्या केसमध्ये यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि बाबांना सोडवलं. म्हणजे खरं सांगू का तर अशी बायको मिळायला मला खूप खूप भाग्य लागतं. असं म्हणत अर्जुन सायलीला मिठीत घेतो आणि मानसीला सांगतो तुला माहीत नसेल पण अश्विनला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी याच कारणीभूत आहे. अश्विन आहे ना तो जीव देण्यासाठी निघाला होता, तरीसुद्धा यांनी त्याला या सगळ्यातून बाहेर काढलं. अस्मिताताईचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, या घरावरती जप्ती घेण्यासाठी लोक आली होती तेव्हा पण या ठाम उभ्या राहिल्या आणि या सगळ्यामध्ये माझी बायको माझ्या पाठीशी, माझ्या घराच्या पाठीशी ठामपणे उभी होती. का हिला सर बाकी कशाचीच नाही, म्हणजे नसेल तिला वकिली, नसेल तिला मॉडर्न राहता, पण तरीसुद्धा माझं घर सांभाळता चांगलं येतं. या सगळ्यामध्ये ती कधी कधी चुकत नाही. असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घेतो. सायली मात्र आता अर्जुन सर नाटक करतायत की खरं बोलतायत याचा विचार करत असते आणि मानसी मात्र हे सगळं बघून चिडत असते. आणि आता ती सांगते तू इथे मला बायकोचं कौतुक ऐकायला बोलवलेलं आहेस का, म्हणजे आपण काही काम वगैरे करायचं आहे की नाही. असं म्हणत चिडलेली मानसी आता तिकडून रागारागात निघून जाते. मग अर्जुन तिकडे येतो. मग मात्र अर्जुन तिला म्हणतो मानसी ऐक ना, म्हणजे मी खरं सांगतोय माझी बायको इतकी गुणी आहे ना. मानसी म्हणते बास झालं बायकोचं कौतुक, मी इथे तुझ्या बायकोचं कौतुक ऐकायला आलेली नाही आहे. तुझी बायको ही अशी गावंढळ आणि माझ्यासमोर उगाचच तू नाटकं करत दाखवतो आहेस, कारण ना कॉलेजमध्ये असताना तुझी चॉईस मला माहिती होती. अर्जुन म्हणतो शट युअर माउथ. आत्तापर्यंत मी तुझं सगळं बोलणं ऐकून घेत होतो एक मैत्रीच्या ह्याच्यामध्ये, पण तू न त्या लायकीचे नाही आहेस. माझ्या बायकोचा माझ्याच घरात येऊन केलेला अपमान मी सहन करणार नाही. सायली माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्यांच्याबद्दलचा एक उणापुरा शब्द आता माझ्यासाठी चांगला नाही आहे आणि तू हे परत बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, खबरदार. मैत्रीण आहेस, मैत्रीसारखी राहा, बायकोला माझ्या बोलण्याचा तुला अधिकार नाही. सायली हे सगळं बघते. आपण आत्तापर्यंत खूप मोठा गैरसमज करून घेतला हे सायलीला समजतं आणि सायली अर्जुनकडे प्रेमाने पाहते. अर्जुनचं पहिल्यांदा सायलीवरील प्रेम सायलीला कळलेलं असतं, सायलीचं पहिल्यांदा अर्जुनवरील प्रेम अर्जुनला कळलेलं असतं आणि यासाठी कारणीभूत ठरलेली असते ती म्हणजे मानसी. आता मात्र अर्जुन सायली एकमेकांच्या जवळ कसे येणार पाहणार रंजक ठर.